मला वाटत नव्हतं की मी आहे त्याच्यात पोचणार. ठेवले मी भक्तिनिवासमध्ये. शेवटी मी गणपतीपुळ्यात पोचलोय. म्हणजे ही मंदिरमधनं जाऊन येत आहे. संभाजीकडे बघू शकता समुद्र. नमस्कार मंडळी, कशा आहात? बरे बरे माझे व्हिडिओ बहुत. तर मी मधुर आणि मधुर यादव ब्लॉग या यूट्यूब चॅनल तुमचा स्वागत करतो. तर मी आता या असे गणपतीपुळे रत्नागिरी. तर मी काल लिहिलेलं आहे रात्रीचं, पण मी राहुलं आहे रात्री काय व्हिडिओ करू नाही. रात्री राहुलं आहे मी भक्तिनिवासमध्ये. आणि हा रूम ना 100 रुपयेपासून चालू होतात. म्हणजे ग्रुप वगैरे असतात तर 12 बेड असतात, त्यामध्ये एक बेड पण देतात ते 100 रुपये. आणि कपल वगैरे असतात तर ती पण. आणि तुमची गाडी वगैरे असतात तर पार्किंगची पण मस्तपैकी सोय. आणि मस्त रूम वगैरे क्लिअर कॅन्टीन वगैरे. मी रात्री जेवलो आहे पण आणि सकाळी नाश्तो पण केलं आहे. मस्त जा सेवा वगैरे भारी वाटली. आणि आता मी गणपतीपुळेच्या मंदिरकडे जात आहे, तर चला जाऊ. मंडळी आता मी मंदिरकडे थोड्या वेळात पोचलेच असे. रिक्षावाला खूप चांगलं लागलं भाडा. म्हटलं त्याच्यापेक्षा लिफ्ट मागा नेलेली बरी. आणि एक दादा गावलो, त्याने माका लिफ्ट दिल्या. मी आता पोचले मंदिरच्या गेटजवळ आहे, तर आतमध्ये जाऊया. चला. मंदिरकडे म्हणून असं बोर्ड दिसलो, त्यांना आता सी रस्तो आहे, त्यांना चलत जात आहे. म्हटलं जवळ असताला नाही लांब. ही मंदिरमधनं जाऊन येत आहे, भारी वाटला, मस्त वाटला. मस्त जा गणपती वगैरे मंदिर वगैरे. तर आता समोर माझे समुद्र दाखवले तुमचा. चला. तर मंडळी, मंदिरच्या बाजूस असलेली ही भिडे यांची समाधी आहे. भिडे म्हणजे हे जा मंदिर आहे ना गणपतीपुळेचा, तर त्या मंदिराचा शोध घेणारे भिडे होते. तर बघू शकता त्यांची माहिती लिहिलेली आहे. मंदिरकडनं मी जाऊन लिहिलेलं असे. आणि आता मी समुद्रावर असे, संभाजीकडे बघू शकता समुद्र. तर मंदिरकडनं जाऊन लिहिलं, मस्त वाटला. आणि समुद्राकडे आता लाटा बघतोय. लाटा मस्त इतकी भारी वाटतं ना, काय सांगा तुमचा. आणि एकटो असल्यामुळे वाईज ऑफवर्ड पण म्हणजे ह्या पण वाटतं, कंटाळा पण येतात. पण काय हरकत नाही, एकटा कधी फिरतलो तर मस्त की फिरताय आता. शेवटी मी गणपतीपुळ्यात पोचलो आहे. हे मला वाटत नव्हतं की मी आहे त्याच्यात पोचान, कारण इतक्या लांबचा प्रवास म्हणजे बसमधनं जाणार, बसनं जाणं खूप वेळ, त्यानं पुढे चालणार नाहीला. कारण माझ्यासाठी माझी जी आता कंडिशन आहे ना, त्यानुसार तो प्रवास ह्या नव्हतो, म्हणजे पॉसिबल नव्हतं. तरी पण मी पोचलो आहे. म्हणजे गणपती बाप्पाचा आशीर्वाद नव्हता. गणपती बाप्पा जोपर्यंत आपण बोलवणं नाही तोपर्यंत आपण काही पोचू शकलो नाही, बघू शकता. आणि हा इतक्या गरम होता ना की काय सांगतो, थोडी तब्येत पण ठीक नाही, तरी पण थंड पाणी पिवची या घ्या, बाई घ्या, कारण गरमच तितक्या जाता. तर चला जाऊया आता, बस स्टँडवर जातोय. तर मंडळी आता परत मी रत्नागिरी बसताना वर येईल आहे, कारण आईना पण आता मी दुसरीकडे जातले. खरं जातले तर तुम्ही पुढच्या वेळेत बघा.
बाकी तुमचा गणपतीपुळ्याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा. भेटा पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.